गाईज, तर आज आपण करणार आहेत क्ले आर्ट आणि आज आपण स्पेशल केक बनवणार आहेत. आपण कोणत्या पण शेपचं बनवू शकतात. माझ्याकडे खूप सारे शेप्स आहेत. म्हणजे हे आहेत, हे वाला आहे, हे पण आहे, ट्री आहे. हे बघा, मी हळूहळू दाखवते. ट्री, हार्ट, रेक्टँगल, कुत्र, मून, बटरफ्लाय, हॉरिझॉन्टल आणि हे आहे डक. तर मला खूप कन्फ्युजन होतं मी कशाचं करू. आय थिंक मला हर्टचं करायला पाहिजे. हर्ट छान दिसेल. तर आपल्याला करायचं आहे क्ले आर्ट आणि केक बनायचा आहे. तर मी केक बनवणार आहे. आपल्याकडे आहेत हे कलर्स. थोडे काही मी यूज केले आहेत आणि डेकोरेट केले आहेत. मी तुम्हाला लास्टला त्याची दाखवेन. तर मी सोचायला की कोणता कलर घेऊ. तुम्ही मला सांगा. तुम्ही कसं सांगता. हा बघा, ही कसं आहे. आय थिंक हे घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यावर आणखी एक कलर हे करायला लागतो, एक आर्ट डिझाईन. तर त्याच्यासाठी कोणता घेऊया, कोणतं घ्यायचं. आय थिंक ब्ल्यू घ्यायला लागेल मला तर वाटतं. तर आपण केलंय डिसाईड. तर बोल बनवा सगळ्यांचं असं. आणि 2 मिनिट मी सेट करते. तर खाली बघा. गाईज, मी कसं सेट करू कॅमेराला कळतच नाही आहे. एक काम करूया, इथे पकडूया. इथून दिसेल ना तुम्हाला. पाहिजे थोडंसं मी असं वर घेतलं. हे आणि हे आता आपण ह्याला मॅश करूया. जेवढी जागा लागते त्या शेपला खूप जागा लागते. बघा, मी एवढं केलंय. मला वाटतं आपण हॉरिझॉन्टल करायला पाहिजे. हॉरिझॉन्टल खूप सुंदर दिसेल, पण ते हे होऊन जाईल. त्याच्यावर ते बसणारच नाही जे पण आपल्याला डिझाईन करायची आहे. हे बघू शकता मी केलं आहे. हे केलं मी. माझा शेप पुढे गेला. हे माझा शेप आहे आणि मी तुम्हाला हे केल्यानंतर भेटते शेप. हॅलो गाईज, तर आता हे आपला शेप झाला आहे. तर मला काय वाटतं, आपण 2 लेअर करूया. मी ही वाली लेअर काउंट करणार आपल्या ह्याच्यामध्ये. ओके, मला नाही वाटत जास्त मोठं हे वाला लेअर आणि स्टेच पण होईल. मला वाटतं हे खूप कळलं. ह्याचं जर दाखल केलं, जाऊ दे, आपण एक्स्ट्रा करू नको. ते आपण स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. हे जे आहे आपलं तो एक छोटासा सर्कल जे ह्याच्यावर असं बसेल. बघा इकडे, हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यावर असं बसेल तसं. हे ह्याच्यावर असं बसेल तसं. आणि ह्याच्यावर बॉल्स टाकायचे.
म्हणजे मी फॉर एक्झाम्पल करून दाखवते. मी ह्याच्यावर घेते त्याच्याच कलरून हे छोटे छोटे बॉल्स बनवून ह्याला चिपकवायचे. आणि तुम्ही साईज म्हणल्यानंतर मी खूप मोठी घेतली होती साईज. हे बघा जेवढी असायला पाहिजे एवढी असेल. हे बघा एक्झाम्पल हे असं सगळीकडे लावायचं. हे मी तुम्हाला टाइमलॅप्समध्ये दाखवते. आय होप तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय केला असेल. आणि हे बघा हे माझा बॉल बनला आहे. तुम्हाला नीट दाखवते मी. सगळीकडून मी याला बॉल्स लावलेले आहेत. आणि ह्याला आता हे जे आपलं शेप आहे त्याच्या मिडलमध्ये चिपकवायचं. आणि हे बघा हे जनी शेप त्या कलरनी बनवला. त्याचा छोटासा बॉल बनवायचा. हे बघा आणि ह्याच्यावर चिपकवायचं. बस आपला केक रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे. थांबा माझं चिपकवायचं राहिलं ते पडूनच गेलं. हे बघा हे बॉल सगळीकडून कवर्ड आहे एकाच कलरवरून. फक्त एका साईडला पर्पल आहे आणि ते आपण वरी ठेवणार आहे त्याच्या. तुम्ही बघू शकता हे माझं केक जे आहे रेडी झालं आहे. तर गाईज आजसाठी एवढंच. आणि आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आणि माझं क्लिअर आर्ट आवडला असेल. And thank you for watching this video. Bye bye.